नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, मार्च महिना आला, मार्च महिन्याची 1-2 तारीख आली। आता लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न यायला सुरुवात झाली की सर, आम्हाला मार्च महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार। कारण मित्रांनो, प्रत्येक लाभार्थ्याला हे पैसे किती महत्त्वाचे आहे हे त्यांनाच माहीत आहे। त्यामुळे हे पैसे वेळेवर आले तर त्यांना पुढचं नियोजन करता येतं हे सर्वांना ठाऊक आहे। त्यामुळे मार्च महिन्याचे पैसे कधी जमा होणार याविषयी माहिती घेतली असता सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, सर्व विभागाच्या माध्यमातून एकच उत्तर समोर येतं, ते म्हणजे बजेट सादर होणार आहे आणि या बजेट नंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। आपण डीबीटी सिस्टमशी चर्चा केली असता त्यांच्यावरून अशी माहिती आली की आम्हाला कोणत्याही प्रकारचं वरून नोटिफिकेशन आलेलं नाही, त्यामुळे आम्ही सुद्धा तुम्हाला काहीच सांगणार नाही। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना एक सूचित करतोय की संजय गांधी निराधार दिव्यांग व्यक्ती पेन्शन योजना किंवा श्रावणबाल असेल किंवा विधवा पेन्शन योजना लाभार्थी, हे जे काही तुम्हाला 1500 किंवा 2500 रुपये येतात, या संदर्भात सरकारच्या स्तरावरती, विभागाच्या स्तरावरती सध्या स्थितीला कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीये। बजेट सादर होणार आहे 6 तारखेला आणि या बजेटच्या माध्यमातून पुढची रूपरेषा ही ठरवली जाणार, अशा पद्धतीची माहिती वरच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे। त्यामुळे लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर, पैसे कधी येणार, याचं उत्तर अद्याप आपल्याला स्पष्टपणे सांगता येत नाही। ज्या दिवशी ज्यावेळी अधिकृतपणे माहिती येईल ती तुमच्यासमोर ठेवली जाणार। परंतु मित्रांनो, आनंदाची बातमी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून देणं गरजेचं वाटतं। कारण मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की दिव्यांग व्यक्तींना आता दिव्यांग मंत्रालयामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आणि पुढील महिन्यापासून हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये त्या विभागाच्या माध्यमातून येणार आहे। आणि याच्यासाठीच जे 6 तारखेला आर्थिक बजेट सादर होणार आहे त्या बजेटमध्ये दिव्यांगांसाठी किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग मंत्रालयासाठी तब्बल 30% निधीची वाढ करण्यात येणार आहे। आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जो काही बजेट सादर केला जाणार आहे त्यामध्ये 13.5% वाढ केली जाणार आहे। मग या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती असेल की थोडासा विचार करा आणि या दिव्यांगांचं, संजय गांधी निराधारांचे सर्व जे लाभार्थी आहेत, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, यांच्या वाढीव अनुदानासंदर्भात थोडाफार विचार करा। जर समजा तुम्ही बजेटमध्ये आर्थिक तरतूद वाढवून घेताय, मग त्यांचे अनुदान वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा, असं या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे, प्रशासनाकडे आपल्याला मागणी करायला काहीच हरकत नाहीये। कारण त्यांना जो निधी मिळतोय किंवा त्यांना जो हप्ता मिळतोय, अनुदान मिळतं, त्यामध्ये वाढ करणं खूप गरजेचं आहे। कारण महागाई इतकी वाढली की त्या महागाईच्या दृष्टीने हे जे हप्ता येतो तो हप्ता अतिशय कमी आहे, त्यामध्ये काहीच आपलं काम किंवा आपल्या ज्या गरजा आहेत त्या भागवता येत नाही। म्हणून अनुदान वाढवावं असं या ठिकाणी सरकारला विनंती करतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेसमोर, सर्व लाभार्थ्यांसमोर एकच विषय ठेवायचा होता, तो म्हणजे हे जे बजेट सादर होणार आहे हे बजेट आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। कारण 26 आणि 27 या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण वर्षाचा निधी या ठिकाणी मंजूर केला जातो आणि पुढच्या महिन्यामध्ये हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये यायला हळूहळू सुरुवात होतात। तर हे असतानाच मार्च महिन्याचा पैसा किंवा मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर येत नाही। संबंधित कार्यालयाशी, संबंधित अधिकाऱ्याशी माहिती विचारली असता या बजेटच्या नंतर आम्ही जे काय असेल ते तुम्हाला सांगणार, अशा पद्धतीचं उत्तर त्यांच्याकडून आलंय। जर समजा सरकारच्या स्तरावर, प्रशासनाच्या स्तरावर यामध्ये जर काही बदल झाला, लवकर जर घोषणा झाली, तर नक्कीच आपल्या चॅनलवरती ती दिली जाणार। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।